आता खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. आपल्याला बघायचे जीवनाची सुरुवात. आपण सगळे कशापासून बनलोय? सेल. सेल कशापासून बनली आहे? सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे? ॲटम, अणू. आणि प्राचीन ग्रंथापासून, वेदांपासून सांगितलेले अणू वगैरे सांगितलेले आहेत. बघा, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो शिवशक्ती. कारण की तेव्हा शब्द होते का? तेव्हा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन म्हणू शकत होते का? तेव्हा नावं दिले हे आपल्याला समजण्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये. आज क्वांटम कॉम्प्युटिंगच्या मदतीनं आपण सब ॲटॉमिक लेवलला गेलो, ॲटमच्या पण पलीकडे गेलोय. आता सब ॲटॉमिक लेवलला काम करतोय आपण, आणि त्याच्या पण पलीकडे जायचं आणि तो क्वांटम कॉम्प्युटरवर घेऊन जाऊ शकतो. त्याच्यावर काम सुरू आहे. तर तेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते, काय नव्हतं. तरी अणू कसं काय कळाला? कसं काय अणू कळाला असेल? त्याचा उल्लेख आहे खूप ग्रंथांमध्ये, जगभरातल्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे अणूचा, वेगवेगळ्या शब्दांनी. कसं कळालं असेल? आता आपण तर बघितलं तर दिसत तर नाही, सेल पण दिसत नाही. न्यूट्रिनो सब ॲटॉमिक लेवल आहे, आरपार जातोय. माझ्या आता मी हात केला तर करोडो न्यूट्रिनो जातात आरपार. दिसत आहेत का? नाही. कसं काय कळालं असेल ॲटॉम? ध्यान, मेडिटेशन. तुम्हाला ग्लिम्सेस बघायला पण मिळतील. सेल्स कशा क्रिएट होतात, ॲटॉम कसे बनतात हे पाहायला मिळतं. त्याच्यापासून हे बनलं, त्यांनी तेव्हा लिहिलं आहे. आपल्याला वाटतं, अजूनही आपल्याला काल्पनिक वाटतं, पण आत्मदर्शन होतं ना, आत्मदर्शन होताना ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. मग ही संरचना कळाली त्यांना, मग हे त्यांनी लिहिलं. आणि कसं लिहिलं तर आपल्या शब्दात, कारण की तेव्हा विज्ञान हे आजच्या कन्सेप्ट, आजचे मॉडर्न वर्ड्स तेव्हा नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने गोष्टी लिहिल्या. कळालं? आता होणार आहे आपल्या जीवनाची सुरुवात. ॲटम कशापासून बनतोय? का असतं ॲटम मध्ये? फ्री इलेक्ट्रॉन्स, बफर न्यूट्रॉन आणि सगळ्यात मध्ये प्रोटॉन. आवश्यक प्रोटॉन कुठे? प्रोटॉन माझ्यामध्ये आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन तुमच्यामध्ये आहे की नाही? तर आधी हे सुद्धा नव्हते. जेव्हा बिग बँग झाला, आपले युनिव्हर्स एवढं गरम होतं की हे पार्टिकल्स बनले सुद्धा नव्हते. मग लागले 4 मिनिट. किती लागले? 4 मिनिट. इथपर्यंत अभ्यास गेलाय आपला. 4 मिनिटामध्ये आपलं युनिव्हर्स काहीसं थंड झालं, आणि थंड झाल्यानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र आले, चिटकले एकमेकांना. सुरुवातीची कंडिशन मुक्त पार्टिकल्स आहेत असे, डस्टमध्ये सगळं, काहीच बनलं नाही, कारण की हीट खूप होती. आणि जेव्हा 4 मिनिटांनी हीट कमी झाली, प्रोटॉन आणि हे एकत्र लागले. आधीच्या ह्याला काय बोलतात? क्वार्क, धुळीचा तुकडा. क्वार्क पासून हे आपले पूर्वज आहेत, हे आपले पूर्वज आहेत. बिलियन्स, ट्रिलियन्स, क्वाड्रिलियन्स मोजता येणार नाही तेवढे तर आपल्या शरीरात आहेत. हे आपले पूर्वज आहेत. इथून आपण म्हणलो, इथून सुरुवात होते. मग प्रोटॉननी सोबत घेतलं न्यूट्रॉनला. चल रे भाऊ. किती? 4 मिनिटानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र आले. प्रोटॉन मध्ये बसलं, न्यूट्रॉनने त्याला बफर केलं. बफर का केलं? कारण की हे दोघं नव्हते तेव्हा इलेक्ट्रॉन होता, आणि इलेक्ट्रॉन काय? अनस्टेबल आहे, स्थिर नाही येतो, तो फटके मारतो, तो एनर्जी आहे. तीच तर एनर्जी नाही पूर्ण. इलेक्ट्रॉन्स मुक्त आहेत, मग तो प्रोटॉनला मारणार, मग ते बनणार नाहीत. म्हणून न्यूट्रॉनमध्ये न्यूट्रल तो बफर म्हणून काम करतो. हा प्रोटॉन आहे, हा न्यूट्रॉन, आणि इथं फिरतंय इलेक्ट्रॉन्स. त्याच्यापासून बनले सगळ्या. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किती प्रोटॉन्स आहेत, त्याच्यावर बनतात वेगवेगळ्या गोष्टी. कळालं? सुरुवात होती क्वार्क. म्हणजे काय? धुळीचे तुकडे. आपण त्याला क्वार्कच म्हणू शकतो, कारण की काहीच नाहीये. पण 4 मिनिटांनंतर काय झालं? आफ्टर द बिग बँग, 4 मिनिट्स आफ्टर काय झालं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सोबत आले. किंवा तू न्यूट्रॉन चल, मला ते फटके बसतायत इलेक्ट्रॉनचे, म्हणून ते सोबत आले. आणि हे 3 एकत्र येणार आता. कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. हे आता सोबत येणार. तिथून बनणार सगळ्या गोष्टी, तिथूनच सगळं आहे. मग येणार हायड्रोजन, हेलियम. सूर्यामध्ये काय? हायड्रोजन, हेलियम. आपण काय सुरुवातीला? हायड्रोजन, हेलियम. हिडिनच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते जास्त होतं. कळालं? तिथून आता सुरू होणार, तिथून केमिकल रिॲक्शन्स होणार, तिथून वेगवेगळे गोष्टी येणार आता, जे आपण आता बघतो. किती मोठा चार्ट आहे आता एलिमेंट्सचा, ते आता हळूहळू येणार. तर सुरुवात कळाली. सगळ्यात आधी काय? क्वार्क. म्हणजे काय? धुळीचे तुकडे. धूळ, तिचे पण तुकडे आहेत. बट आफ्टर 4 मिनिट्स ऑफ बिग बँग, प्रोटॉन, न्यूट्रॉन एकत्र. आणि मग ते सोबत कोणाला घेण्यात आता? इलेक्ट्रॉन फिरत राहणार, काही तो अनस्टेबल होता. पण आता न्यूट्रॉनमुळे तो काय होतोय? एक बफर मिळत आहे प्रोटॉनला. तिथून आता लाईफ सुरू होणार. उष्णता जास्त आहे, मग हायड्रोजन बनलं, हेलियम बनलं, मग बाकीचे गॅसेस बनले. कळायला बिल्डिंग ब्लॉक आपला? सुरुवातीचा बिल्डिंग ब्लॉक कळाला? ओके. आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊयात. हे बघा, 3 मिनिटानंतर आले. 3 मिनिटं, 4 नाही, 3 मिनिटं. 3 जण एकत्र आले. ओके, समजलं इथपर्यंत?
ना द फुल ॲटॉम इज कम्प्लीट. किती वर्ष लागले? 3,80,000 वर्ष एक पूर्ण ॲटॉम बनायला. किती मोठा प्रवास आहे हा? 3,80,000 वर्ष एक फुल ॲटॉम बनण्यासाठी. तिथपासून फाईट आहे की नाही आपली? तिथपासून धडपड चालू आहे की नाही आपली? प्रोटॉन नाही हो, मला ते फटके बसता इलेक्ट्रॉनचे, न्यूट्रॉनला सोबत घेतलं, कंपोज केलं, जवळ घेतलं त्याला. 3,80,000 वर्ष लागलेत, 80,000 वर्ष लागले एक पूर्ण ॲटॉम बनण्यासाठी. तो बनला आता. ओके. आणि सुरुवातीला ॲटॉम कशाचा बनला? हायड्रोजन हिलियमचा होता.